भांडे घ्या भांडे, केसावर भांडे. हे पाहताय मी ना भांडेवाली आणली, मी पण घेतो तुम्ही पण घ्या. या हातभार लाव. या बसा. भांडे घ्या भांडे, केसावर भांडे. भांडे घ्या भांडे, केसावर भांडे. येव बाई ये बस बस. भांडे घ्या भांडे. अव अड्डाऊन काले राहिली, चुप राही ना, आली तरी घरात. अहो तर आजूबाजूचे बाय ते मग तेवढाच इकरा होते. येऊ दे ना, मग आवाज ऐकून येईन तरी 2-4 झाली नाही हो बाई, माझ इकरा होईन ना. हा हो बाई, दाखव आता भांडे दाखव बरं. पहिले केस दाखव. भांडे माझ्यावर सारेच आहे. एवढे आहे बाई. एवढूशे केसात होते का? अधिकान घरातून थोडेसे. आता का बापा टेकल्याचे केस उपडू का? एवढेच केस आहे माझ्यावर. एवढे याच्यात आता का देऊ तुले? का याच्या लाईक? अ बाई, एवढ्या केसात भांडे नाही आहेत. या घे फुगा, खेळजो. तेवढंच येते. या फुगा केला एक दिसतो का हो मी तुले? तर मी का खेळ भांडी घेऊन आली का? एवढीशी केस देऊन राहिली. फुकानं उडाले केस आहे तुझे, तर फुकानं उडाले फुगात देईन ना. घे या फुगा घे, त्या पोरासोबत खेळजो. माझं लग्न नाही झालं ना बाई. अशी घन करशील ना, बोट मोशीन करीत तर तुझे लग्न बी नाही होणार. तुझ्या संसाराच्या भांड्याची किंमत नाहीये. जास्त संसाराच्या भांड्याला तू खेळ गंमत समजून राहिली का? नवऱ्याची किंमत करशील तसं साड्या आण जुन्या असंत, त्याच्यावर बी मी देतो भांडे. साड्यात नाही घालत बाई मी, हेच आहे. मग काय ह्या असा फुलजब्बा घालतं का? आमच्या घरनं चालतं पाहिजे असं. खोसली साडीनं चाललो दर नाही हो बाई, कामच नाही आत माय असं. टोपलं घेतलं नाही हिंड सरा गावावर. अहो बाई, मोकळी हवा लागते याच्यातून, झरझर. एक दिवस का नाही मी बाजारातून आली बाई. आता मला का माहित, मोकळ्या हव्यासोबत कुत्र बी येऊन गेलं मला गाऊन मध्ये दर घरात. फायदा कशी आहे? अव्वा कुत्रा. सांगा बाई आता केवढा आहे ना. मोठी हलकट आहे हो तू नाल बाई. हलकट मी नाही, हलकट ते कुत्रा होता. माझ्यावर पुराने गाऊन पडल्या. देऊ का बाई तुले? चालन का? नाही बाबा, मला नाही पाहिजे गाऊन. तू फक्त बाजारात गेली तर एक कुत्रा घेऊन आली गाऊन मध्ये. मला तर हे टोपले घेऊन सर गाव हिंडा लागते. गल्ल्या किती कुत्रे जमा होईल मा घरी. साड्या असून दे बापा. हा बाई काही बोलते आहे ना मॅट. ते नो बाई, एखादा झाडा देऊन दे, मी शिडी पोडी देईन ना तुले खाले. आव साठवे, शिऱ्या पोया खाले दिसतो का? मी रोज मॅकडॉनल्ड मध्ये जाऊन बसतो. पिझ्झा शिवाय होत नाही माया. तुम्ही खातो सांग शिरो सारा माय नाही असं समजलं का? मी कमावतो बी खातो बी तशी. शिरं भात खाले नाही हो मी. तशी तू कमावतो किती हो बाई? मी का 10,000 रुपये. 10,000 नाही कमवत नेमले. काय एवढे शौक पालतो? पिझ्झा खातो म्हणून कायले पाहिजे नुभारीचे शौक तुले? महिन्याचे नाही, दिवसाचे कमावतो 10,000. माय बाप चोदे, मी येऊ का घे उद्यापासून? नाही जी, सध्या वॅकन्सी खाली नाहीये. अमाय बाई, इंग्लिश बोलते. किती शिकली आहे व तू? MA इंग्लिश BEd लिटरेचर झालाय म्हणलं मावलं. असं समजतं का? खरंच येते मला. डिग्री आहे माझ्या चांगल्या. एवढ्या डिग्र्या आहे तुझ्या जवळ, तर चांगल्या ऑफिस मध्ये बी जॉब भेटू शकते तुले. हे काम करायची कोणती जरूरत हो बाई तुले? इथं बी गेलती मी, तसं बी करून पाहिलं बाई मी ना. पण मला 15,000 कोणी हुंगे नाही तिथं. मग मी ना माझं स्वतःच खोललं हे. 10,000 रुपये दिवस काढतो मी. तर मला बी सांग ना बाई, माझं शिक्षण पाणी बी झालाय. मला बी सांग एखादा धंदा. तिथं तर वॅकन्सी नाही, पण आता माझा धंदा चांगला चालू दे. मीच बाय ठेवणार माझ्या हाताखाली. सांगेन मग तुम्हाला बी सांगेन जी. वेकेन्सी खाली राहील तर आम्हाला सांगतो, आम्ही दोघंही येऊ. तुम्हाला कोणतं भांडं पाहिजे? हे मजबूत आहे का बाई? चांगलं मजबूत आहे हे बा. हे बाप चोदे, तुला ढंगाने विचारलं नाही का? मारू सांगते, एका रोट्यात खतमच करी. पर मोडल्यात घुमा जोगतीच नाही ठेवणार. मजबूती आणि चांगलं ठोकपीट करून मी ना कसं विचारलं? उबड तोंडे. आम्हा मजबूती चेक करत होती बाई. मजबूती चेक केल्याशिवाय मी माझे भांडे नाही इकत. चांगली गॅरंटीने ऐकतो. आण बरं, दाखव बरं एक चाकू त्या टोपल्यातून. पाहतो मी जरासा. अमाय कायले बापा, मला चाकू घ्यायचा आहे. ते हात कापून पाहतो धार कशी आहे. तर सरसरीत पाहिजे चांगला. म्हणजे वस्तू चेक केल्याशिवाय तर मी बी नाही घेत बाई. नाही बापा, मी चाकू बिकू नाही ऐकत. दाखव केस दाखव. हे घे ना. एवढूशी केसात का होते बाई? हिनं बी तेवढे दिले. अहो भोसळा चोदे, एवढे सारे तर दिले. एवढा गुच्चा करून दिला तुला. चिमो चामो करून केली त्याला एवढूशी पुंगरी. गरम नाही वाटत तुला? एवढ्याला घेतो एवढ्या करून ठेवतो. एवढूशा केसात एवढं भांडण नाहीत बाई. थांब मी काढून देतो.
हे घे. पण चमचा घेऊन इकडे बरं माकडं अशी आहे अशी मैदानात आहे अशी. काऊंजी त्या चमच्यातून ते डोळे काढतो गारा चांगल्या खोरून. झाडकर चम्मच देऊन राहिली मला द्यायचं संधी हे कटोरं दे. घे बापा पकडू नको माशीन तोंडात आणि नाही होत. मग ये ना मैदानात हातापाई करून घेऊ. नाही बापा राहू द्या सध्या मी बिझी आहे माझ्या धंद्या पाण्यात. हा ते गमिले ते आता इकडं तेवढ्या केसात झालं नाही एवढं. हो जी घेऊन घ्या आता काय बोलायचं आहे. कन्फर्म ना काही म्हणशील नाही ना. नाही बापा मी कोण होतो म्हणणारी थे बी तुम्हाला. मग हे घे आता मला दुसरं भांड दे. अमाय तुम्ही तर गद्दारी केली जी केस असून किती खोटं बोलता तुम्ही. खबरदार त्या केसाला चिमो चामो करू नको ना तुलाच सगळी मोडमाड करून करतो गुंडाडी. नाक भांड दिलं मा एवढं मोठं एवढे केसात. केस होते तरी कसे करता नसनस. याच्यात का देतो. मग मी अजून बोलतो मुलातल्या बायाला त्यावला चांगला इकरा करून देतो पुरे भांडेच खपून देतो इच्छा इथंच. ओ भोकणे वहिनी यावर इकडे. बोला ना भोग फोडे वहिनी. घ्या ना जी ताई भांडे घ्या ना. एक नंबर भांडे घेत त्यापासून मी नाही घेतले 2-4 भांडे. मी नाही घेत त्यांच्याकडनं भांडे. तल्लर राहते ना हे असे भांडे नाही वापरत. माझे हे चिल्लावते. आम्ही आणतो बाजारातून आणतो 1500 ला भेटते चांगले मजबूत भेटते. काय तल्लर. अमाय तुम्ही भागा फुजीबाई मजबूत आहे तुम्ही पण घ्या भांडे. त्याने तुम्ही हातून लय भांडे घेतले. याच्या घरी सगळे भांडे माझ्या हातचे आहेत चांगले आहे की नाही विचार येईल गॅरंटी देऊन. चौने भोकाची एवढी शान नाही मारावं माणसानं. जेवढी चादर आहे तेवढेच पाय पसरावा. माझ्या नवरा असा नाही मा नवरा तसा नाही. पाहिलं तर चपट्या टाटातच जेवते भोसडी. गण्यातली भाजी ढर बाहेर निघते. गण्याला भोकं पडून गेले. माझ्या नवरा असा नाही भांडी धुते. छम्मक छल्लो येल पाड्या भोकाची. का सांगू बाई हिच्या पायीनं पुरी बॉयकट होऊन गेली मायवाली. पहा का फुकते तर माहित नाही. ह्या एक वेळा केस दिले का 10 वेळाच जाते. टकली करून टाकली मला पुरी. ओ बाई माझ पाय तुमच्या घरी एवढा इसरा झाला. हो बाई झाली त्या कृपेनं. चांगली हेअर स्पा करत होती मी. दिली मला टकली करून. का रुसता बापा एवढू झाले. येऊन जाईन बाई केस लढू नको आता. अहो बाई तसं नाही. मला केस तर येते पण केस जेवढी घेते ना तेवढी हे बाईस येऊन जाते घरी. भांडे घ्या लावून द्या. अहो लालची ढोंगणाचे. वहिनी तुमचे नाही गळत का जी केस. अहो मी मावले थोडी ना देतो. मावल्या सासूचे देतो. आजकानी हदत झाली. माझी बुडी तर केस द्यासाठी मनाईच करत होती. मग का दिल्ली नड्डीवर लात उपडले पुढ्यातून. तर भांड झालं माझं वालं. हो का बाई जाऊ दे. भांडे तर होते ना इसरा तर होऊन राहिला ना घरात आहे की नाही बाई. त्याईले पहिलेच सांगणे आपली तुम्ही खाताना टाटाई मध्ये तर केस लागणच आपल्याला. नाही तर उपड वापड करून आणतोच मी. त्याच्यात काही विशेष नाही आपला आहे की नाही बाई. पण सासू टकली झाल्यावर का करशील ना बाई. मग मा सासरा आहे ना त्याची उपडीन मग का तू एका पाटकाडीत द्यायला तयार होते आपल्याला. नाही जेंट्सचे केस नाही चालत फक्त लेडीजचे मोठे मोठे केस. आता सारं चालत होत. मी एवढे केस तुला याच्या पहिले इसरूनच देत होती ना. आता मोठी नखरे शोधून राहिली की तू. घेणारच नाही भांडे विचार करून घे. मा बाई धंदा कमी ना गोष्टीत जास्त लुबाडता बापा तुम्ही. चालली बापा मी. अहो थांब ना बाई ड्युटी पाण्याची सांग आम्हाला थोडीस आठवणीनं सांग. नंबर देऊ का मी तुला. नंबरानं काही नाही होत. रिझ्युमे तयार करा नेट कॅफेत जाऊन. चांगला नंबर गिंबर सगळं सोयीस्कर लिहा. आपलं एज्युकेशन सगळं. उद्या जायला लागेल आपल्याला. हो जाऊ आपण. नाही तर अधिक वॅकेन्सी भरून जाईल मग भेटणार नाही आपल्याला. कुठे चालल्या हो तुम्ही दोघी. अहो बाई हिच्या संग जाऊन राहिली. हे रोजचे 10,000 रुपये कमवते. नवीन जॉईनिंग घेऊन राहिली माय मी. तू चालशील का बाई तू सांग. नाही बापा माझे हे जिल्हाते असे काम करायले. तुम्ही माहित नाही कसे जातात. तुम्ही जा मी नाही येत. माझी इज्जत आहे. हो तुझ्या घरचे काहीच नाही. तू त्या घरच्याला घरीच घेऊन राह. आय तर भेटते मम्मीने खायला तुले राय घरी. मी नो बाई माय जॉईनिंग उद्यापासून त्या संग. ठीक आहे चला चालली मी लय लोक तुम्ही गोष्टीत. केसा